किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांनी नाविन्यपूर्ण व सर्वसमावेशक विकास कामे करीत प्रभागाचा चौफेर विकास साधण्याचे काम केले. अतिदुर्गम भागातील नागरिकांना नागरिक सुविधा मिळाव्यात यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या विशेष सहकार्यातून कोट्यावधी रुपयांचा निधी किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांनी आणला. नगरसेवक पदाच्या कारकिर्दीत विविध योजनांच्या माध्यमातून त्यांनी प्रभागात चौफेर विकास कामे केली. विकास कामांसाठी हा प्रभाग अग्रस्थानी आहे. प्रभाग 22च्या विकासासाठी सतत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांना पाठबळ मिळत आहे. जागरूक नागरिक म्हणून प्रभाग क्रमांक 22 मधील सर्वांनी एकत्र येऊन किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या पाठीशी या पुढील काळात उभे राहावे असे आवाहन मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने यांनी शनिवारी सकाळी प्रभाग क्रमांक 22 येथील रामवाडी UPSC सेंटर ते रामवाडी पोलीस चौकी रस्ता भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, प्रांतिक सदस्य महेश निकंबे, आनंद मुस्तारे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, डॉक्टर पवार, ॲडव्होकेट श्रीनिवास म्हात्रे, अबुबकर हवालदार, बक्षू मुकादम आदींची उपस्थिती होती. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने यांच्या विशेष सहकार्यातून कोट्यावधी रुपयांचा निधी प्रभाग 22 साठी खर्चित करण्यात यश मिळाले. विकास कामामध्ये हा प्रभाग अग्रस्थानी आहे. विकास कामांसाठी सतत राज्यांच्या नेत्यांची आम्हाला निधी उपलब्ध करून देण्यामध्ये खूप सहकार्य लाभले. प्रभाग 22च्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून यापुढील काळात देखील या प्रभागाचा सर्वांगीण विकास साधणार असल्याचे मनोगत यावेळी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांनी व्यक्त केलं. हे भूमिपूजन ज्या रस्त्याचं केलं त्यासाठी 75,55,922 रुपयाचा निधी या ठिकाणी दिला गेला. निधी तसा फार मोठा आहे. रस्त्याच्या दृष्टीने रस्त्याचं काम आपण चांगल्या प्रकारे करून या प्रभागाची सेवा आपण चांगल्या प्रकारे करावी. आम्हाला योगाला आपल्या भगिनींच्या समोर बसताना, कारण 3 तारखेलाच पाठीमागे दादांबरोबरही आलो होतो. त्यांनी फक्त या रस्त्याचं सांगितलं, परंतु त्यांनी अजूनही जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य झाल्यामुळे जिल्हा नियोजन मंडळामधून सुद्धा या प्रभागासाठी भरीव निधी घेतलेला आहे. ते त्यांनीच सांगायला पाहिजे, मी सांगणार नाही. आग्रहाने जवळजवळ त्यांनी 1.5 कोटीपेक्षा जास्त निधी घेतला, परंतु आपल्या भगिनींच्या या हॉस्पिटलच्या नूतनीकरणासाठी 11 कोटी रुपयाचा प्रस्ताव घेऊन ते मंगळवारी मुंबईला आले होते. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी बुधवारी सकाळी या हॉस्पिटलचं नूतनीकरण आणि या प्रभागामधील विविध मूलभूत सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने त्यांनी या राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भारतीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब यांच्याकडे बुधवारी सकाळी माझ्या माहितीप्रमाणे 9-10च्या आसपास एक पत्र दिलं गेलं की माझ्या प्रभागामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की त्या करणं गरजेचं आहे. आणि आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की दादाच्या कामाची पद्धत ही आम्हाला सर्वांना नेते मंडळाला माहिती आहे, सोलापूर शहराला माहीत आहे. बुधवारी दिलेलं पत्र माझ्या माहितीप्रमाणे गुरुवारी संध्याकाळी का शुक्रवारी का मिळालं, शुक्रवारी मिळालं. ताई बघा, तुम्हाला सर्वांना सांगतो, बुधवारी पत्र दिलं, शुक्रवारी दिवसात त्यांना 7 कोटी रुपयाचा निधी दिला गेला. तुम्ही मला सांगा, 48 तासामध्ये हा राज्याचा उपमुख्यमंत्री सोलापूर या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी आठवण करून दिली. हॉस्पिटलमध्ये आपण कार्यक्रम घेतला होता, त्या भागातील विकास करण्याच्या दृष्टीने मी हा निधी मागत आहे. कुठल्याही प्रकारचा आढेवेढे न घेता 48 तासामध्ये, जसं आपण पाठीमागं पाहिलं, 1 दिवसाचा मुख्यमंत्री म्हणजे 24 तासाचा, त्याच पद्धतीने चेतन वालते, नागेशजी आलते, ते आलते, हे सर्व स्टेजवरील आनंदराव होते, चौधरी साहेब, मुस्तारे, सर्वजण त्यांच्या बरोबर होते. आणि या मूलभूत सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने त्यांनी दादांनी 7 कोटी रुपयाचा निधी दिला गेला. त्याबद्दल मी तुमच्या वतीने दादांचा आभार मानतो. त्याच्यामुळे मीही दादांचा आभार मानणं गरजेचं आहे, कारण 1% का असताना पण मी ऋण मानणं व्यक्त करणं गरजेचं आहे. पण आज योगायोग बघा, सर्व भगिनी समोर बसलेत व्यासपीठ मांडणीवर. किसनराव म्हटले की आज पाण्याचा दिवस आहे. वास्तविक पाहता हा दिवस दररोज पाहिजे.
पाण्याचा दिवस याचा दिवस नाही, 7ही दिवस या शहराला किंवा आपल्या भागाला पाणी मिळवून देण्याची जबाबदारी तुमची नगरसेवक या नात्याने तुमची आहे. परंतु तुमच्या या पाण्याचा शब्द वापरला मला माझा GR पडला. माझ्या मतदारसंघातील अनगर या ठिकाणी पाणी पुरवठा योजनेसाठी स्टेजवर बसल्यानंतर 79 कोटी रुपये मंजूर झाल्याचा GR मला आत्ता मिळाला. म्हणजे ही भूमी नक्कीच काहीतरी फलदायी भूमिका आहे ही भूमी. त्यामुळे मलाही विशेष आनंद झाला. परंतु भगिनींना आपल्या येणाऱ्या कालावधीमध्ये आचारसंहिता संपल्यानंतर या हॉस्पिटलसाठी मी खात्रीपूर्वक या ठिकाणी तुमच्या समोर सांगतो, 11 कोटीला तुम्ही 11 कोटी मागितलाय, परंतु प्रस्तावामध्ये 11चा 15 जरी झाला तरी काय हरकत नाही. परंतु या भगिनींसाठी आपणाला एक रेस्ट हाऊसची म्हणजे रेस्ट करण्यासारखे रूम आहेत का बघा. नसतील तर त्या भगिनींना विश्रांती घ्यावं वाटते, त्या ठिकाणी चांगल्या शौचालयाची व्यवस्था पाहिजे. अशा